देशाचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दिमागदार सोहळ्यात शपथग्रहण. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता असून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरंखुरं स्वातंत्र्य असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांचं प्रतिपादन. भगवान बुद्धांच्या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाचं नेतृत्व करावं, नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. काँग्रेसच्या 6 सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विरोधी पक्षानं लोकसभेत केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती. राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारनं त्वरित घ्यावा, विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी. उदयनराजे भोसले यांची अखेर पोलिसांसमोर शरणागती, सत्र न्यायालयाकडून 7 दिवसांचा जामीन मंजूर. आणि मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जण मृत्युमुखी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिमागदार पदग्रहण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या दिमागदार सोहळ्यात रामनाथ कोविंद यांनी भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून आज पदभार स्वीकारला. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी कोविंद यांना राज्यघटना आणि कायद्याचं संरक्षण, अनुरक्षण आणि प्रतिरक्षण करण्याची शपथ दिली. रामनाथ कोविंद ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपति के पद का कार्यपालन करूंगा तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा. शपथ ग्रहण केल्यानंतर कोविंद यांनी राष्ट्रपती पदाच्या स्वीकृती पत्रावर स्वाक्षरी केली. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांना आपलं आसन देऊन राष्ट्रपती पदाची सूत्र औपचारिकरित्या कोविंद यांच्याकडे सुपूर्द केली. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी 21 तोफांची सलामी देऊन नव्या राष्ट्रपतींचं स्वागत करण्यात आलं. शपथ घेतल्यानंतर कोविंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरंखुरं स्वातंत्र्य असल्याचं ते म्हणाले. राष्ट्र निर्माण केवळ सरकारकडून होत नाही, तर सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांपासून ते आपल्या मुलांना घडवणाऱ्या महिलांपर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिक राष्ट्र निर्माता आहे. हम 21वीं सदी के दूसरे दशक में हैं. वो सदी जिसके बारे में हम सभी को भरोसा है कि ये भारत की सदी होगी. भारत की उपलब्धियां ही इस सदी की दिशा और स्वरूप तय करेंगी. हमें एक ऐसे भारत का निर्माण करना है जो आर्थिक नेतृत्व देने के साथ ही नैतिक आदर्श भी प्रस्तुत करे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत, पण आपल्याला आणखी प्रगती करायची आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची ही फळं पोहोचवायची आहेत. गरीब कुटुंबातल्या शेवटच्या मुलींपर्यंत संधीची दारं उघडी केली पाहिजे, असंही राष्ट्रपती कोविंद म्हणाले. 21वे शतक भारताचं शतक असेल आणि 21व्या शतकातला भारत सुंदर भारत असेल. भगवान बुद्धांच्या या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यात आणि पर्यावरण संतुलनात जगाचं नेतृत्व केलं पाहिजे, असंही नवे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितलं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या शपथग्रहण समारंभाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, HD देवेगौडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर मुरली मनोहर जोशी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले.
तत्पूर्वी तिन्ही संरक्षण दलांनी कोविंद यांना मानवंदना दिली. राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रपतींच्या आसनावर विराजमान केलं. मुखर्जी यांनी कोविंद यांना राष्ट्रपती भवन आणि तिथल्या संपूर्ण कामकाजाची माहिती विशद केली. तत्पूर्वी कोविंद यांनी आज सकाळी 10:30 वाजता राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. लोकसभेमध्ये आज काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेनं कागद फाडून भिरकवणाऱ्या 6 काँग्रेस सदस्यांना काल 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरून आजही काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला आणि निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. लोकसभेत होत असलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रारंभी 3 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली, परंतु त्याला अध्यक्षांकडून अनुमती नाकारण्यात आली. या काळात गोंधळ कायम सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आणि रक्षणासंबंधी लक्षणीय प्रगती केली असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत दिली. संरक्षण सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे तसंच अधिकारांचं केंद्रीकरण केल्यामुळे शक्य झाल्याचं जेटली म्हणाले. देशाच्या सशस्त्र सेना दलाकडे पुरेशी साधनसामुग्री आहे, त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात सैनिक कुशल आहेत असंही ते म्हणाले. या संदर्भात समाजवादी पार्टीचे सदस्य रामगोपाल यादव यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागासाठीच्या तरतुदीत कोणतीही कपात करण्याचं प्रस्तावित नाही असंही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावावर सरकारचं अभिनंदन करणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत हस्तक्षेप करताना त्यांनी हे स्पष्ट केलं. चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची चांगली झोड उठवली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची इच्छाच नाही, त्यामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेमुळे आणि शेतकरी स्वयंस्फूर्तीमुळे सरकारला जाग आली आणि सरकारला झुकावं लागलं असंही विखे पाटील म्हणाले. तर सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही सक्तीची कर्जवसुली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला. बँकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, म्हणूनच निर्णय होऊन 1 महिना उलटला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही असंही पवार म्हणाले. पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्याच्या कर्जाचाही समावेश या योजनेत करावा, ऑनलाईन अर्जाला पर्याय द्यावा अशा मागण्या पवार यांनी यावेळी केल्या. शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी कर्जमाफीसाठी सरकारचं अभिनंदन करताना योजनेतल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली. पीक विमा योजनेचे अर्ज तातडीनं भरून घेण्याचे आदेश बँकांना द्यावेत अशी सूचना त्यांनी केली. त्यापूर्वी आज सकाळी सत्तारूढ सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला. भाजपच्या अनिल बोंडे यांनी चर्चेला सुरुवात केली. कर्जमाफीसाठी सरकारचं अभिनंदन करताना कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य रीतीनं व्हावी यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती नेमावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यापूर्वी प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी सुचवलेल्या 10 सुधारणा स्वीकारण्यात याव्यात अशी जोरदार मागणी विरोधकांनी सातत्यानं लावून धरली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं होतं. अध्यक्षांच्या दालनात चर्चा झाल्यानंतर सभागृहात पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. 30 जून 2017पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा, तसंच योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन व्यवस्था नको अशी मागणी मुंडे यांनी केली. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्यावेत आणि त्यांची विविध महामंडळांची कर्ज माफ करावीत. या योजनेच्या लाभासाठी कुटुंब ही व्याख्या बदलून व्यक्ती ही व्याख्या करावी अशा सूचनाही मुंडे यांनी केल्या. कर्जमाफी द्यायला सरकारनं 3 वर्ष उशीर केला. या काळात 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकार अभिनंदनाला पात्र ठरत नाही असंही ते म्हणाले. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. सरकारची योजना अभिनंदनीय असल्याचंही ते म्हणाले.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे शिवसेनेचं लक्ष राहील. शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन बँकांविरोधात होतं, सरकारच्या विरोधात नव्हतं असं सांगत शिवसेना आणि भाजपा विरोधात काम करत नाहीत असं परब यांनी यावेळी स्पष्ट केलं. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यात ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठा अडसर ठरणार आहे असं मत चर्चेदरम्यान काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. ग्रामीण भागात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. 89 लाख शेतकऱ्यांकडून 25,000 ई-सेवा केंद्रातून सरकार अर्ज कसे भरून घेणार असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. भाजपचे सुजित सिंह ठाकूर यांनी आज हा प्रस्ताव मांडताना सरकारनं जाहीर केलेली ही सर्वात मोठी कर्जमाफी असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायी चित्र निर्माण झालं आहे असंही सांगितलं. दरम्यान बुलडाण्यातील ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज राज्य सरकारला दिले असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयानं 7 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या सोना अलाइड कंपनीच्या मालकाकडून खंडणीची मागणी आणि मारहाण प्रकरणी भोसले यांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर केलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनाकडे न्यायालयाकडे अर्ज केला. गेल्या आठवड्यात उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता. मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत आज सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा बळी गेला. यात 2 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. 35 वर्ष जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना आज ही इमारत कोसळली. या इमारतीत 55 ते 60 लोक राहत असून त्यापैकी 30 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश आलं. मदत कार्य करणारे 2 अग्निशमन दलाचे जवान मात्र जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शेअर बाजारात आज विक्रम प्रस्थापित झाला. मात्र नफेखोरीमुळे ही विक्रमी घोडदौड टिकू शकली नाही. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 18 अंकांची घसरण होऊन तो 32,228 अंकांवर बंद झाला. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात त्यानं 32,374 अंकांचा विक्रम प्रस्थापित केला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी दिवसअखेर 2 अंकांची घसरण होऊन तो 9,965 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात निफ्टीनं 10,011 अंकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. हवामान. गुजरात आणि राजस्थानात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दोन्ही राज्यांसह झारखंडमध्ये अनेक ठिकाणी येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम बंगालमध्येही सततच्या पावसामुळे स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आसाममधल्या पूरपरिस्थितीत सुधारणा होत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्यात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर आज अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे बंद ठेवण्यात आलेला कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग आज सुरू करण्यात आला. नागपूर आणि भंडारा इथं पाऊस असून सिंधुदुर्गात श्रावण सरी होत आहेत. येत्या 48 तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 25, नागपूर 34-23, पुणे 28-21, औरंगाबाद 31-21, नाशिक 27-22, कोल्हापूर 29-22, रत्नागिरी 30-25, सोलापूर 33-21 आणि अमरावती कमाल 27 तर किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दिमागदार सोहळ्यात शपथग्रहण. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता असून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरंखुरं स्वातंत्र्य असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांचं प्रतिपादन. भगवान बुद्धांच्या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाचं नेतृत्व करावं, नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. काँग्रेसच्या 6 सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विरोधी पक्षानं लोकसभेत केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती.
राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारनं त्वरित घ्यावा. विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी. उदयनराजे भोसले यांची अखेर पोलिसांसमोर शरणागती. सत्र न्यायालयाकडून 7 दिवसांचा जामीन मंजूर. आणि मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जण मृत्युमुखी. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.